नमस्कार मित्रहो, शुद्ध लेखनाचे नियम बघितले, बातमी कशी लिहावी ते बघितलं, शब्दांच्या जाती बघितल्या, अक्षरांचा शब्द, शब्दांचं वाक्य कसं बनतं तेही बघितलं, किती शब्दांचे वाक्य असावेत तेही आपण बघितलेलं आहे. आता आपण लिहावी कसं, बातमी लिहावी कशी या वाच्याकडे वळतोय. आता बातमी लिहिताना आपण काही गमतीशीर गोष्टी करत असतो ज्या नेहमीच आपल्याला ऐकायला मिळतात. त्यावर काही चित्रपट पण आले. भव्य महिलांचे कबड्डी सामने. आता कबड्डी सामने भव्य आहेत की भव्य महिलांचे आहेत हे स्पष्ट होत नाही आणि या चुका सर्रासपणे आपण करत जातो. शासकीय मुलांचे वसतिगृह म्हणजे मुलं शासकीय आहेत की खाजगी आहेत? पोरं शासकीय कशी असू शकतात? मुलांचे शासकीय वसतिगृह हे वाक्य ठीक आहे. शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह, शासकीय मुलांचे वसतिगृह, शासकीय मुलींचे वसतिगृह असे शब्द आपण सरसकट वापरत असतो. पण ह्या शब्दातून एक वेगळाच अर्थ ध्वनित होतो आहे, वेगळाच अर्थ निघतो आहे याची जाणीवच आपल्याला होत नाही, कारण ती आपण स्वतःला कधी करून घेत नाही. अशा अनेक गमतीशीर गोष्टी आपण लिहित असताना करत असतो. हे टाळलं की आपली भाषा अधिक सुंदर होते, अधिक परिणामकारक होते. ते वर्तमानपत्र चांगलं वाटायला लागतं, तो लिहिणारा पत्रकार चांगला वाटायला लागतो आणि मुख्य म्हणजे जे लिहिलं आहे ते लोकांच्यापर्यंत पोचायला मदत होते. आपला हेतूच आहे लोकजागृती, लोकांच्यापर्यंत माहिती पोचवणे. मग ती अधिक चांगल्या पद्धतीनं पोचवली, अधिक उत्तम पद्धतीनं पोचवली तर बरं असतं. म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. म्हणजे उगी सगळ्यांना प्रमाणबद्ध लिहायला शिकवणे वगैरे यातला काही हेतू नाही आहे. तर सरळ सरळ आपण जे काही आपल्याला समजलं आहे ते लोकांच्यापर्यंत घेऊन जातो आहे, म्हणजे आपलं आकलन देखील उत्तम आहे आणि लोकांच्यापर्यंत सांगण्याची परिस्थिती देखील उत्तम आहे हे लक्षात येतं. म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. या 6व्या भागामध्ये आपलं स्वागत करतोय आणि विनंती करतोय की आपल्याला आवडलं असेल, मुख्य म्हणजे समजलं असेल तर अनेकांच्यापर्यंत पोचण्यासाठी मदत आपण नक्की करा. झाला तर अनेकांना याचा उपयोग होईल, त्यासाठीच ही सगळी धडपड चालू आहे. आपण काही शब्द खूप छान वापरत असतो. म्हणजे संबंध हा जो शब्द आहे ना, संबंध, सवर अनुस्वार बवर अनुस्वाराला संबंध शब्द आला की एकमेकाशी असलेले संबंध हा त्याचा अर्थ होतो. आपण दुसरा एक शब्द असाच आहे सबंध, म्हणजे पूर्ण अख्खं सबंध असा शब्द आहे. आणि हा संबंध, हा संबंध म्हणजे अगदी भुताटकीचा प्रकारातला संबंध असा त्याचा अर्थ आहे. आपण बहुतेक वेळेला त्याचे माझे संबंध लोकाला कळू नयेत म्हणून असा वापरतो, किंवा संबंध भारतामध्ये म्हणता म्हणता संबंध भारतामध्ये असं म्हणत जातो. या संबंध, संबंध आणि संबंध या शब्दामध्ये आपण नेहमी लिहिताना घोळ करत असतो, ही काळजी घ्या. संबंध याचा अर्थ संपर्क, एकमेकाशी असलेले संबंध असा आहे. संबंध याचा अर्थ पूर्ण असा होतो, अख्खा, पूर्ण. आणि संबंध याचा अर्थ भूत असा होतो. त्यामुळे हे तिन्ही शब्द वापरताना काळजी घ्यायला हवी. आपण नेहमी म्हणतो की हा देश एकसंध राहायला हवा, पण लिहिताना मात्र एकसंघ राहायला हवा असं म्हणतो. हा एकसंघ शब्द चूक आहे. एक संघ आहे आणि एक संध आहे. सांधलेला आहे, सांधणे, जोडणे. एकसंधता म्हणजे तुटलेलं नसणे, जोडलेलं असणे. सांधणे या शब्दाशी संबंधित एकसंधता आहे. एकच भागात सांधलेलं असलं, जोडलेलं असलं की तो एकसंध असतो, एकसंघ नव्हे. त्यामुळं जोडलेला आहे, हा भाग तुटलेला नाही आहे, एकसंध आहे. संबंध देश एकसंध आहे हे असंच आलं पाहिजे. आपला संबंध देश एकसंध आहे, सांधल्या गेलेला आहे, जोडल्या गेलेला आहे असा त्याचा अर्थ असतो, एकसंघ नव्हे. त्यामुळं लिहिताना एकसंध हा शब्द लिहा, एकसंघ नव्हे हा गडबड होऊन जाते. दुःखद निधन हा असाच एक विनोदी शब्द. निधन कधी सुखद असतं का? बहुतेक वेळेला बातमी देणारी माणसं यांचं दुःखद निधन व्हॉट्सअपवर, फेसबुकवर बातमी देताना सुद्धा, काही काही पत्रकार बातमी देताना सुद्धा असं दुःखद निधन असा शब्द देतात. निधन कधीच सुखद असत नाही. त्यामुळं उगीच
दुःखद निधन असा शब्द वापरून त्याची परिणामकारकता वाढवण्याच्या नादामध्ये त्याचं निधन हा शब्दात दुःख, वेदना, सोडून जाणे या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे दुःखद निधन हा शब्द वापरू नये. शुभ हस्ते, अमुक नेत्याच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. का हो? नेत्याचे हात शुभ असतात आणि जे उद्घाटन करत नाहीत त्यांचे हात अशुभ असतात का? म्हणजे उद्घाटन करणारे हात मात्र शुभ आणि उद्घाटन न करणारे हात मात्र अशुभ. नेत्याच्या हातात कात्री देणारा माणूस त्याचे हात अशुभ आणि नेत्याचे हात मात्र शुभ. त्याचे रिबीन बांधणारे हात मात्र अशुभ, नेत्याचा हात मात्र शुभ. असं असतं का? तसं न करता यांच्या हस्ते उद्घाटन झालंय असं लिहायला हरकत नाही. ते योग्य ठरेल, ते सगळ्यांवरती न्यायकारक ठरेल. आपण उगीच्या उगी काही शब्द चुकीचे वापरत असतो. आता हा अव्वाच्या सव्वा हा शब्द आहे. अव्वाच्या सव्वा भाव वाढले, चुकीचा आहे. अव्वाच्या सव्वा भाव वाढलेले आहेत. शब्द निर्माण होतो कसा ते समजून घ्या. अव्वाच्या सव्वा असं उगीच जोडाक्षराने लिहिलं म्हणजे ते बरोबर असतं असं नाही आहे. अव्वाच्या सव्वा भाव वाढलेले आहेत. हा साधा सरळ शब्द आहे. आपण त्याला उगीच वला व लाव पुन्हा पुढच्या वला व लाव करून अवघड करत जात असतो. एवढ्या शब्दांची काळजी आपण घ्यायची आहे. खास करून तुळजापूरच्या विषयामध्ये आपण बघतो, तुळजापूरला जेव्हा नवरात्राची दिवस असतात तेव्हा नवरात्रीच्या दिवसामध्ये बरेच लोक देवीच्या वेगवेगळ्या अलंकारांची किंवा नवरात्रीपूर्वीची किंवा नवरात्रानंतरची प्रक्षाळा पूजेच्या काळातली देवीची बातमी येताना देवीची शेषशाही मूर्ती म्हणतात. शेषशाही कसं काय असू शकेल? शेषशाही याचा अर्थ शेषाच्या शाही सय्येवर पहुडलेली असं आहे का? नाही आहे. शाही म्हणजे झोपणे, शेषावर पहुडलेली. शेष नाग, शेषशाही, शेषाची शय्या करून पहुडलेली मूर्ती. देवाची, विष्णूची मूर्ती शेषशाही असते, शेषशाही नव्हे. ही लोकशाहीसारखी शाही नव्हे, ही हुकुमशाहीसारखी शाही नव्हे, ती शेषशाही आहे. शेषाची शय्या करून पहुडलेली मूर्ती आहे. त्यामुळं त्याला शेषशाही असं लिहू नये, तर शेषशाही असं लिहावं. हा फरक लक्षात घ्या शाही आणि शाहीमधला. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात, अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. ज्याची काळजी आपण घेतली तर आपली भाषा अधिक परिणामकारक दिसत असते. भाषा खूप सुंदर असते मित्रहो, तिला आपण अधिक सुंदर करायचं असतं. तिला लिहिताना, वाचताना, बोलताना ती परिणामकारक वाटली पाहिजे, तेव्हा आपण लोकांच्यापर्यंत पोचत असतो. आता आपण सभांचं वार्तांकन नेहमी करत असतो. या सभाच्या वार्तांकनामध्ये बहुतेक वेळा जाणवणारा एक विषय असा आहे की यावेळी बोलताना ते म्हणाले की, यावेळी खेळताना ते म्हणाले की असं असतं का? यावेळी जेवताना ते म्हणाले की असं असतं का? यावेळी बसताना ते म्हणाले की असं असतं का? बरं, त्यावेळी आणि यावेळी या शब्दांचे अर्थ काय आहेत? म्हणजे आपल्याकडे काही राजकारण्यांना काही शब्द वापरायची सवय. या ठिकाणी असा शब्द आजकाल तो अजित पवार नेहमी वापरतात म्हणून सगळ्याच राजकारण्यांनी तो या ठिकाणी शब्द घेतला आहे. या ठिकाणी मला सांगताना, अरे याच ठिकाणी सांगायचं असतं, वेगळा शब्द कशा करता लिहितो आपण. तसं पत्रकारितेमध्ये यावेळी बोलताना ते म्हणाले की, म्हणजे अमक्यांच्या हस्ते शुभारंभ झाला, अमक्यांच्या हस्ते हे झालं आणि मग यावेळी बोलताना ते म्हणाले की. अरे बोलताना ते म्हणाले की काय? ते म्हणाले याचा अर्थच ते बोलायला उभे होते असा आहे ना. जेवताना नाही म्हणाले, बसताना नाही म्हणाले, याला जाताना नाही म्हणाले, ते बोलतच होते. त्याच वेळी बोलत होते. उद्घाटन प्रसंगी म्हणा, शुभारंभ प्रसंगी म्हणा, ते म्हणाले असं म्हणा. फक्त बोलताना ते म्हणाले की हा जो शब्द आपण वापरतो तो शब्दांचा निष्कारण केलेला अपव्यय आहे. समानार्थी शब्द उगीच काहीतरी लांबवायचं म्हणून, बातमी मोठी करायची म्हणून, शब्द वाढवायचे म्हणून अशा स्वरूपाचे शब्द वापरू नयेत. आपल्याकडं शब्दसाठा नाही हे या निमित्ताने स्पष्ट होत असतं. म्हणून यावेळी ते म्हणाले इथे थांबलेलं बरं असतं. यावेळी बोलताना ते म्हणाले की असं लिहायची गरज नाही आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पुढे जाऊन ते म्हणाले की. कुठे गेले पुढे? ते माईक आहे, माईकच्या समोर डायस आहे,
हात असा डायसवर असतो आणि मग ते उभा राहून बोलत असतात. म्हणून उभे राहून बोलताना ते म्हणाले की असं म्हणायची गरज नाही आहे, किंवा पुढे जाऊन ते म्हणाले की अरे फार पुढे फार पुढे फार पुढे न्याल तर ते पडतील ना स्टेजवरून खाली. फार पुढे जाण्याची गरज नाही आहे. यावेळी ते म्हणाले आणि आपल्या भाषणाचा त्यांचा पूर्ण अख्खा प्रथम पुरुषी, म्हणजे ते तुम्ही तृतीय पुरुषीमध्ये बोलत असता, मग प्रथम पुरुषीत भाषण घेत असता आणि मग तृतीय पुरुषी घेता, पुन्हा प्रथम पुरुषी घेता. प्रथम पुरुषी तृतीय पुरुषी माहीत आहे ना, पुरुष लिंगवचन पुरुष आपण पहिल्या भागामध्ये सांगितलं आहे. म्हणजे जो बोलतोय तो मी प्रथम पुरुषी, ज्याच्याविषयी बोलतोय तो तृतीय पुरुषी आणि ज्याच्याशी बोलतोय तो द्वितीय पुरुषी. त्यामुळं बातमी बहुतेक आपण प्रथम पुरुषीत करत नाही. शक्यतो भाषणाचा कोट असेल तर तेवढाच प्रथम पुरुषीमध्ये करतो, बाकी अख्खी बातमी आपण तृतीय पुरुषीमध्ये करत असतो. तर पुढे जाऊन बोलताना ते म्हणाले की असं न लिहिता पुढे यावेळी ते म्हणाले आणि मग जे काही म्हणाले ते तुम्हाला फारच वेगळं वाक्य त्याच्यातलं सांगायचं असेल, काही वेगळी माहिती द्यायची असेल तर याबाबत त्यांनी आपलं मत स्पष्ट केलं इन्व्हर्टमध्ये, पुन्हा वाक्य, आणि मग ते काय बोलले तेवढं. आपण निष्कारण पुढे जाऊन बोलताना, त्याही पुढे जाऊन बोलताना असं लिहित असतो, हे चूक आहे. त्यामुळं या वाक्यांची काळजी लिहित असताना घ्यावी. पुढे जाऊन बोलताना ते म्हणाले की असं लिहिण्याची गरज नाही आहे. काही शब्द आपण फार मजेशीर वापरत असतो. महिला शिक्षिका. आता पुरुष शिक्षकांचा जमाना कधी आलाय बाबा? देशात किंवा राज्यात पुरुष शिक्षिका नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का? पुरुष शिक्षक असतो, महिला शिक्षिका असतात. मग शिक्षिकेसमोर पुरुष शिक्षिका, महिला शिक्षिका असं लिहिण्याची गरज काय? शिक्षिकांचे प्रश्न असं म्हटल्यावर आपोआप कळतं की महिला शिक्षिकांचे प्रश्न आहेत. शिक्षिका आणि महिला हे दोन समानार्थी शब्द आहेत, हे आपल्या कधी लक्षात येणार आहे? 4 महिने चातुर्मासात ते उपास करतात. अरे चातुर्मास या शब्दातच 4 महिने आहेत. तू वेगळे 4 महिने का लिहितोयस? नवरात्रीचे 9 दिवस, आता 9 रात्री आणि 9 दिवस हे साहजिक आहे. मग त्यात वेगळं अजून काय लिहिण्याची गरज आहे? नवरात्रीच्या 9 दिवसात उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. आता उत्सव आहे म्हटल्यावर मोठ्या प्रमाणात साजरा होणार. उत्सव छोट्या प्रमाणात नसतो. उत्सव लोकांचा असतो, मंदिराचा असतो, तो मोठ्या प्रमाणात नवरात्रीत उत्सव साजरा होतो. एवढ्या साध्या सरळ वाक्यात ती बातमी समजत असताना आपण निष्कारण आपल्या वाक्यांचा, शब्दांचा पिसारा फुलवत आपण असतो लांडोर, आणि पिसारा फुलवायला गेलो की उघडं काय पडतं हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. मोर नाचला म्हणून लांडोर नाचायला गेला की पार्श्वभाग उघडा पडण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे आपला पार्श्वभाग उघडा करायचा नसेल तर आपल्या मागे शब्दांचा पिसारा नाहीच आहे आणि तो निष्कारण उघडायचा नाही आहे. ही साधी सरळ गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. ही गोष्ट ज्या पत्रकाराला कळते तो आपल्या असलेल्या शब्दसाठ्यांचा उपयोग जितक्या सुंदर पद्धतीनं करत असतो तेवढाच उपयोग आपणही केला पाहिजे. चांगला पत्रकार व्हायचं आहे ना. लोकांनी आपल्या बातमीचं कौतुक केलं पाहिजे ना. लोकांनी आपली बातमी आम्हाला कळली असं म्हटलं पाहिजे ना. म्हणून मग काही छोटे छोटे नियम पाळणं आवश्यक आहे. थोडंसं शुद्ध लिहा, थोडंसं सहज कळेल अशा भाषेत लिहा, चुकीचे शब्द ओळखा, लोक सांगत असतील तर ते नोंद करून घ्या, ते आपल्या लक्षात ठेवा. चुकीचे शब्द वापरू नका. नाही वापरले तर बरं असतं. जसं आता आजकाल टी व्ही मीडियावरती आपण तुफान चर्चा करतोय आणि त्या विषयाला खूपच हास्यास्पद करतोय, कारण तेवढ्या मिनिटात बातमी सांगायची आहे आणि माहिती खूप कमी आहे अशी अगतिकता असल्यावर जे म्हणून सुचत जातं ते माणूस बोलत जातो आणि स्वतःचं हसं करून घेतो. ही स्थिती टी व्ही मीडियावाल्यांची का झाली आहे? तर शब्दांचा अपुरा साठा आहे. या सगळ्यासाठी मित्र हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नुसता शब्दसाठा असून भागत नाही. वापर कुठे करायचा ते देखील कळलं पाहिजे. हे ज्याला कळलं तो यशस्वी झाला. कसा वाटतोय व्हिडिओ नक्की कळवा. कंटिन्यू करायचं आहे का हे सुद्धा नक्की कळवा, कारण आपण सांगितलं तरच मी हे कंटिन्यू करू शकणार आहे. माझ्या या करण्याला काहीतरी अर्थ आहे. बघणारं कोणी नसेलच तर माझं हे बोलणंसुद्धा व्यर्थ आहे. त्यामुळं आपल्याला कसं वाटतं आहे ते नक्की कळवा. ज्याला आवश्यकता आहे त्याला फॉरवर्ड करा. आपल्या प्रतिसादावरच याचं यश
आणि कंटिन्यू राहणं अवलंबून आहे. नमस्कार.